गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या बोरा ते परसवाडा या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा दिसून येत आहे। गावातील जनतेने ह्या रस्त्यासंबंधी संताप व्यक्त केला असून जर रस्ता अति तातडीने दुरुस्त किंवा नवीन बनवण्यात आला नाही तर गावकऱ्यांमार्फत आंदोलन करण्याचा इशारा गावकरी लोकांनी दिलाय। परसवाडा हे गाव मध्य प्रदेश राज्य सीमेलगत असून मध्य प्रदेशातील वाहतूक बोरा परसवाडा रस्त्याने होते। अनेक शालेय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्याने शाळेत येण्या-जाण्याकरिता भरपूर त्रास सहन करावा लागतोय। गावातील त्रासलेल्या लोकांनी संताप व्यक्त करीत सांगितले की जानेवारी महिन्यातच जिल्हा परिषद सदस्य यांना निवेदन देण्यात आलं, परंतु त्यांनीही अजूनही याकडे लक्ष दिले नाही। गावातील लोकांनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती किंवा नवीन रस्ता तयार करून देण्यात यावा, नाहीतर उग्र आंदोलन करण्याचे गावकऱ्यांची भूमिका आहे। ये बोरा स्कूल के जो बच्चे परसवाड़ा पढ़ने जाते हैं, ट्यूशन में जाते हैं, उनको बहुत सारी तकलीफ होती है इस रोड के माध्यम से। 10 साल 15 साल हो गए रोड पे, अभी तक काम नहीं हुआ है। तो मैं शासन से ऐसी विनती करता हूँ कि वो जल्द से जल्द ये बच्चों की समस्या को देखते हुए और जो आम नागरिक है सभी काम परसवाड़ा में होते हैं। बैंक है, सेवा सहकारी संस्था है, पोस्ट ऑफिस है, सभी काम परसवाड़ा में होते हैं। तो शासन से ऐसी निवेदन करता हूँ कि ग्राम के जनता के लिए और यहाँ से जाने वाले जो भी लोग हैं उनके लिए रोड तुरंत बनाए। बोरा परसवाडा रोड हा अर्जुनी जिल्हा परिषद क्षेत्र आणि सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्र या दोन्ही क्षेत्राच्या मधोमध येत असल्यामुळे गावकरी जर अर्जुनी जिल्हा परिषद सदस्याला विचारणा केली तर ते सेजगाव जिल्हा परिषदचे नाव सांगतात आणि सेजगाव जिल्हा परिषद अंतर्गत सदस्याला विचारणा केली तर ते अर्जुनी जिल्हा परिषदचे नाव सांगतात। हा रोड कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून एकदम अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा बनलेला आहे आणि या रोडावरून विद्यार्थ्यांचं जाणं येणं, त्याचबरोबर अदानीला जाणारे मजूर, त्याचबरोबर बाकी इतर मध्य प्रदेशामधून वाहतूक करणारे सर्व सायकलपासून ट्रकपर्यंतचे सर्व प्रवासी सर्वांना अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे, कारण की ह्या परिस्थितीविषयी कोणीच गांभीर्याने दखल घेत नाही। याच्यात या रोडाने जास्त ये जा होते, मुलांना लहान मुलांना ट्युशनसाठी त्रास होते। मी पैदल जात होतो शाळेत 15 वर्ष 20 वर्षाच्या अगोदर तशीच रोड, आताही मुलं आमचे मुलाबाळ झाले ते आता अशीच रोड, ते अशी जनतेला किती त्रास होते ह्या रोडामुळे। 15 साल झाला रोड नाही बनून राहिला साहेब। हा असा रोड नाही बनला तर आम्ही आता जन आंदोलन करावे की काय करावे असं वाटते आम्हाला। निवेदन केलं होतं मी जिल्हा परिषद सदस्याला, काय म्हणलं त्यांची त्यांना खडीकरण करून देता म्हणलं, आता थोडासा गड्डे गुड्डे भरून देता, असे गड्डे भरला पळवासाठी 2 ऍक्सिडेंट झाले साहेब येतो या रोडाला। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छोटे, गोंदिया।